बघा किती सुंदर आहे हा मंदिराचा सगळा परिसर. नदीकिनारी असलेली ही शांती मनाला अगदी प्रसन्न करते. ब्रिजवरून जाताना लोकांची ही गडबड बघायला खूपच मज्जा येते. खाली कुणीतरी पैसे पण शोधत आहे. किती कॅन्डिड मोमेंट आहे ना. आता चला लवकर लवकर वर जाऊया मंदिराच्या दर्शनासाठी. सासवडमध्ये दुसरा श्रावणी सोमवार उत्साहात साजरा होत आहे. शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर दुमदुमला आहे. पहा हा थेट अहवाल. ओम शांती. काळा पाषाण तेज अपार, तिथे नांदतो माझा शिवाधार. काळा पाषाण तेज अपार, तिथे नांदतो माझा शिवाधार. एका दर्शनात मिटे चिंता सारी, शिव मंदिराची महिमा भारी. तर सासवड शहराची शान असलेले पुरंदर तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे संगमेश्वराचं महादेवाचं मंदिर. द्वापार युगाच्या सुरुवातीला पांडवांनी या ठिकाणी या अप्रतिम अशा सुंदर अशा मंदिराची निर्मिती केलेली असून या ठिकाणी या मंदिराला भौगोलिक, आध्यात्मिक आणि राजकीय असा वारसा लाभलेला आहे. तर भौगोलिक दृष्ट्या आपण जर या मंदिराचा विचार केला तर हे शहरापासून एका साईडला नदीकिनारी वसलेलं असं हे मंदिर आहे. तर हे मंदिर करा आणि चांबळी या दोन नदींच्या संगमावरती वसलेलं असल्यामुळं त्याला संगमेश्वर असं नाव दिलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे या मंदिराच्या भोवती खूप घनदाट अशी झाडी असून सभोवताली पाणी असल्यामुळे या ठिकाणी खूप आल्हाददायक असं वातावरण निर्माण झाले असून निसर्गाचं अप्रतिम असं सौंदर्य या ठिकाणी निर्माण झालेलं असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना खूप आल्हाददायक असं वातावरण फील होतं आणि त्याचप्रमाणे त्यांना इथं खूप शांतीची अनुभूती होते. त्याचप्रमाणे त्यामुळे या ठिकाणी दर श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी होत असते. तर आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर जवळच या ठिकाणी सोपान देवाची समाधी असल्यामुळे सोपान देवाच्या काळामध्ये त्यांचं या वास्तव या ठिकाणी असल्यामुळे सोपान देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असं हे मंदिर आहे. त्याचप्रमाणे अनेक साधू संतांचा या ठिकाणी आवागमन या मंदिराच्या ठिकाणी असल्यामुळं हे आध्यात्मिक दृष्ट्या असं समृद्ध मंदिर या ठिकाणी निर्माण झालेले आहे. त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी राजकीय वारसा या मंदिराचा पाहिला तर जवळच पुरंदर किल्ला असल्यामुळे छत्रपतींच्या काळामध्ये या पुरंदरचे सेनापती मुरारबाजी होते त्यावेळेस त्यांचे आणि मावळ्यांचे या ठिकाणी आवागमन असायचे. त्यानंतर पेशवे कालखंडाचा जर आपण विचार केला तर समोरच या ठिकाणी मंदिराच्या पहिला बाजीराव पेशवे यांची समाधी आहे आणि हाकेच्या अंतरावरच मस्तानीचा महाल आहे. तर मस्तानी आणि बाजीराव पेशवे यांचंही आवागमन त्या काळात या ठिकाणी असायचं. तर सर्व बाजूनी असं समृद्ध हे मंदिर या ठिकाणी सासवडच्या या भूतलावरती ईश्वरांनी निर्माण केलेलं असून अलीकडच्या काळाचा विचार केला तर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने या ठिकाणी ज्ञान वर्गाचं अनेक वेळा प्रयोजन करून या ठिकाणी शिवपरमात्म्याचं सत्यज्ञान देण्याचं कार्य अनेक वेळा केलेलं आहे. तर आपण या ठिकाणी आता अध्यात्माचा मुख्य उद्देश काय आपण पाहूया. तर अध्यात्म का मुख्य उद्देश है स्वयं को जानना, परमात्मा को जानना, इस आत्मज्ञान को प्राप्त करना और अंत में जाके परमात्मा को प्राप्त करना, यही अध्यात्म का मुख्य उद्देश्य है. अध्यात्म से हम इस भौतिक दुनिया से भी हटके, अपने शरीर से भी हटके अपने अंतर्गत ऊर्जा, आत्मशक्ति, मन बुद्धि संस्कार की पहचान मिलती है. अध्यात्म से हम अंतर्गत इतना मजबूत बनते हैं कि अपने जिंदगी की कोई भी चुनौती का सामना हम सहजता से कर पाते हैं. अध्यात्म से हमें वो अंतर्गत शांति, अंतर्गत खुशी की अनुभूति होती है. अध्यात्म से हमें वो अतीन्द्रिय सुख की प्राप्ति होती है, ईश्वरीय शक्ति की प्राप्ति होती है और अंत में जाके परमात्मा की प्राप्ति होती है. तो अध्यात्म का मुख्य उद्देश्य साध्य करने के लिए पवित्रता मुख्य है, क्योंकि पवित्रता ही हमारे समृद्ध जीवन की बुनियाद है, बेस है, फाउंडेशन है. पवित्रता से ही हम जिंदगी में चिरंतन सुख, शांति, आनंद, प्रेम, सफलता प्राप्त कर सकते हैं. तो पवित्रता ही सर्व गुणों और शक्तियों की जननी है. पवित्रता से ही हमें आत्मज्ञान प्राप्त होता है और संपूर्ण पवित्रता से परमात्मा मिलन साध्य होता है. तो पवित्रता है हमारे जीवन का फाउंडेशन है और इस फाउंडेशन पर ही हमारी जिंदगी की इमारत. ओम नमः शिवाय. आज श्रावणीचा दुसरा सोमवार आहे आणि आज आपण संगमेश्वर मंदिरामध्ये, सासवडचं पुरातन मंदिर आहे, खूप प्रसिद्ध असं मंदिर, या ठिकाणी आज मी दर्शनासाठी आलो होतो. त्या निमित्ताने खूप छान दर्शन झालं. खूप शांत असं परमेश्वराचं स्थान आहे आणि येथे येणाऱ्या सर्व भाविकांना खूप अध्यात्माचा असा वेगळा साक्षात्कार या ठिकाणी होतो. तर सगळ्यांना हर हर महादेव आणि श्रावणी सोमवारच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.
तर आज दिनांक 24/8/2026 तर मानव मित्र पत्रकार संघाचे पत्रकार माझ्यासमोर माझी मुलाखत घेण्यासाठी आले. तर मी त्यांना संगमेश्वर मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगतो. हे संगमेश्वर महादेवाचं मंदिर असं आहे, प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे आणि दोन नद्यांच्या संगमावर बसले, एक कारा नदी आणि चांबळी नदीच्या तीरावरती हे संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर माझ्या उजव्या हाताला कारा नदी आणि डाव्या हाताला चांबळी नदी. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या धाकट्या भावाची समाधी असल्यामुळं त्या टाईमला सगळे इथं देव आलते. पांडुरंग स्वतः समाधी आले आलते. त्यावेळेस नंदींनी माना तिकडे फिराडे, इथल्या नंदींच्या माना कुराशे समाधी इकडे ध्यान असते ते. आणि इथं जवळजवळ खडकेश्वर आहे, आरण्येश्वर आहे, ओंकारेश्वर आहे, अशी जवळजवळ 12 ज्योतिर्लिंगापैकी इथं शिवमंदिर आहेत. आणि नंदी बी त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात आहेत. लोक भाविक आले की म्हणजे इथं नंदी खूप मोठे आहेत, याचं आश्चर्य वाटतं त्यांना. आणि मंदिर पांडवकालीन आहे आणि खूप आकर्षक आणि इथल्या प्रत्येक फुलाचं डिझाईन वेगळं आहे. आणि हे 32 स्तंभावरती आहे महादेवाचं मंदिर उभं आहे वास्तू. मिळत गावचा आहे मी. तो महादेवाचा नंदी गावोगाव जाणं, त्याचा खेळ करणं, हिरे कोणी तर घ्यायचं नाही तर जबरदस्ती कुणला करायचे नाही. आणि या नंदीच्या जोर आमचं समज पोट भरतं. आम्हाला शेतीवाडी अशी काही नाही, फक्त याच्या जोर आम्ही पोट भरतो आणि याच्या जोर जगतो. याला 5 किलो पेंड लागते रोज. मग कुणी पेंड देतं, कुणी डाळ देतं, कुणी गूळ देतं, कुणी चपाती चारितं, कुणी गहू देतं, कुणी कडबा देतं, कुणी गवत देतं. असा हा नंदी गावोगाव फिरतो. आमच्या आज्या बापापासून जी आलेली आहे ही परंपरा आम्हाला चालवावं लागते, एवढंच आहे. आणि आमचा व्यवसाय ह्योच पहिल्यापासून, दुसरा काय व्यवसाय नाही.